नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. आपण पाहत आहात लोकप्रिय युट्यूब चॅनल. तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. एक आनंदाची बातमी आता शेतकरी बांधवांसाठी आपण घेऊन आलो आहोत. तर सुरुवातीस आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर करून घ्या. तर निश्चित मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता 2000 रुपयाचा हप्ता जो आहे आता वाढून 3000 रुपये येणार आहे. ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी. एकंदरीत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाढून पैसे जे आहेत ते येणार आहेत आणि ही एक आनंदाची बातमी आहे. तर निश्चित मित्रांनो, आता मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केलेली आहे की आता वार्षिक जे आहेत ते 15,000 रुपये मिळणार आहेत. आता वार्षिक 15,000 रुपये म्हटल्याच्या नंतर एक हप्ता 3000 रुपयाच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, म्हणजे जमा होणार आहे. एक हप्ता 3000 रुपयाचा म्हणजे 6वा हप्ता हा 3000 रुपयाचा 100% तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. मित्रांनो, याच्यात काही शंका नाही. आणि आता जो हप्ता आहे तो कधी येणार, काय येणार या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, एक शक्यता म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची 6व्या हप्त्या बाबत सरकारकडून अद्यापही जी घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही. फक्त जे वार्षिक आहे ती वाढ करण्यात आली, ती 15,000 रुपये आणि एक हप्ता 3000 रुपयाचा म्हणजे 6वा हप्ता पासून जे हप्त्यामध्ये वाढ होणार आहे आणि निश्चित वार्षिक 15,000 रुपये मिळणार आहेत आणि 1 किंवा 2 मार्चला मिळण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे. अद्यापही सरकारच्या माध्यमातून या 6व्या हप्त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. फक्त आता वार्षिक जे आहे ते हप्ता वाढून येणार आहे, फक्त अशी घोषणा करण्यात आलेली आहे. तर निश्चित मित्रांनो, मी सांगितलेलं तुमच्या लक्षात आलं असेल की आता 1 ते 2 तारखेला तुमच्या खात्यामध्ये आता पैसे क्रेडिट होणार आहेत आणि होत असताना 2 किंवा 1 तारखेला होणार आहेत. तर निश्चित मित्रांनो, आता दुसरं म्हणजे पात्रता, याची तर पात्रता वगैरे काही नाही आणि तुम्हाला या संदर्भात अर्ज करण्याची काही गरज नाही. फक्त तुम्ही जे किसान कार्ड आहे ते आपण जे कार्ड आहे ते काढून घेणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्ही काढलं नसेल तर ते काढून घ्या, जेणेकरून त्या योजनेचा लाभ आहे ते तुम्हाला मिळू शकेल. तर नक्की मित्रांनो, आपण दुसरा पण व्हिडिओ आणणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची स्टेटस कशा काढायचे त्या संदर्भात सुद्धा. तर धन्यवाद. जय शिवराय.